रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व आजच्या पवित्र अशा कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित असणारे ज्यांचीच आपण श्रीमद भागवत कथा पवित्र अशा वाणीमधून श्रवण केली, गुरुवर्य श्री हरिभक्त परायण भागवताचार्य सूर्यभानजी महाराज आवलगावकर मामा सुद्धा उपस्थित आहेत। त्याचबरोबर दोन्ही मृदंगाचार्य, गायनाचार्य तसेच पंचक्रोशीतील भजनी मंडळी। आता एकेकाचा काय नाम उल्लेख करणं उचित ठरणार नाही, या अर्थाने विशेषतः हे आमचे छोटे छोटे बालक श्री संत जनाई वारकरी शिक्षण संस्था, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माझे गुरुवर्य श्री हरिभक्त परायण भागवताचार्य सूर्यभानजी महाराज आवलगावकर अर्थात मामांचे सर्व विद्यार्थी उपस्थित आहेत। पंचक्रोशीतील भजनी मंडळी आहेत, मग ते नयकोटा असेल, भिशेगाव असेल, गावाचे नाव सांगा, वंदन, वडगाव, गवंडगाव, पोंडूळ, राहिलं कोणी बरं, उपस्थित असणारी पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळी। विशेष योग आज दुग्ध शर्करा योग। सध्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये कोणताही महाराज जरी सर्च करायचा आहे, कोणताही भजन्या जरी तुम्हाला सर्च करायचा आहे, कोणताही कीर्तनकार असेल, भागवतकार असेल, कोणताही कथाकार असेल, प्रत्येक माणसाच्या जवळ मोबाईल झालाय, मोबाईलवर लगेच नाव टाईप करायलेत। तसं आज या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये एक नावाजलेलं चॅनल आपल्या जिल्ह्यातलं माऊली कीर्तन सोहळा या नावाचं एक यूट्यूब चॅनल आहे। माझे परममित्र असणारे माऊली महाराज चोपडे आणि त्यांचा सहकारी माझा जीवलग मित्र देवा महाराज साटोरीकर। मग हे माऊली कीर्तन सोहळा तुम्ही जर 2-3 दिवसानंतर सर्च केलं, त्याच्यावर कालिदास महाराज आवलगावकर असं नाव टाकलं किंवा ते नाव जरी टाकलं तरी तुम्हाला ही पूर्ण कीर्तनाची रेकॉर्डिंग, तुम्ही कसे दिसायलात, तुम्ही कशा टाळ्या वाजवल्यात, तुम्ही कसं भजन केलंय, हे सर्व तुम्हाला पाहायला भेटणार आहे। म्हणून आणखी एकदा व्यवस्थित बसा, विठ्ठला विठ्ठला। या संबंधाने कीर्तनासाठी उपस्थित असणारे वडीलधारी पुरुष मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे छोटे बालक, तसेच गोड अशी साऊंड सिस्टीम आहे वंदनकर आमचे अजय साऊंड सर्व्हिस अर्थात बाळूभाऊची सुद्धा साऊंड सिस्टीम जोरात आहे। एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा। पुन्हा हे मंडप आपल्यातलंच वाटतं, आपले सुलेमान भाई त्यांचा सुद्धा मंडप आहे। या कार्यक्रमासाठी वर्गणी देणारे, जमा करणारे, या कार्यक्रमासाठी अहोरात्र मेहनत घेणारे आमचे कार्यकर्ते मंडळी असतील, युवा तरुण तडफदार आमचे सर्व माझे मित्र असतील, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद आहे। जर इतक्यातून जर कोणाचं नाव हुकून चुकून राहिलं असेल तर मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला नारदाच्या गादीवरून विनम्र भावे अभिवादन करतो आणि आपल्या संकल्पित वेळेमध्ये सद्गुरू मोतीराम महाराज व गुरुवर्य मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण सर्वजण मिळून मारुतीरायाची सेवा करू। विठ्ठला विठ्ठला। कुंडलिका वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव, पंढरीनाथ भगवान विठ्ठला 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 विठ्ठला। जगद्गुरु तुकोबरायांच्या पवित्र अशा गाथेमधील आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता जो अभंग निवडलेला आहे, या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला काय सांगतात, तर आपल्याला ह्या राहिलेल्या 1 ते सव्वा तासामध्ये गोड असं चिंतन करायचंय। फक्त सर्वांगाचे कान करून कीर्तन श्रवण करा। भगवान पंढरीश परमात्म्याकडे तुकोबाराय मागणी करतात की तुकोबाराय म्हणतात, देवा तुला जर माझ्या जीवनामध्ये जर मला दान द्यायचं असेल तर हेच दान दे। कोणतं दान दे? तर मला माझ्या जीवनामध्ये
तुमचा कदापि विसर पडला नाही पाहिजे. हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. भगवान पंढरीश परमात्मा म्हणतात तुकोबारायला, तुकोबाराय जर मी तुम्हाला हे जर दान दिलं तर तुम्ही काय करता? तर तुकोबाराय म्हणतात मी तुमच्या गुणाचं गुणानुवाद गाईन, गुण गाईन. पण कसे? आवडीने. गुण गाईन आवडी. मी तुमच्या गुणाचं गुणानुवाद आवडीने भजन करील. आपणही भजन करतो, परंतु आपलं भजन आणि साधू संतांच्या भजनामध्ये फरक आहे. आपलं भजन म्हणजे सवडीचा परमार्थ आहे. परंतु तुकोबाराय म्हणतात देवा मी तुमच्या गुणाचं गुणानुवाद आवडीने करीन आणि हे सोडून मला दुसरं काही पाहिजे नाही. हेची माझी सर्व जोडी. पांडुरंग परमात्मा म्हणतात तुकोबाराय मी तर तुम्हाला हे देईलच, परंतु हे सोडून दुसरं काहीतरी मागा. धन मागा, मुक्ती मागा, नाहीतर संपदा मागा. तुकोबाराय म्हणतात न लगे देवा मला ते पाहिजे नाही. न लगे मुक्ती. आपला जे परमार्थ सुरू आहे, तुमचा काय माझा काय, कोणाचंही भजन असेल, कोणाचंही अन्नदान असेल, कोणाचीही वारी असेल, जे काही आपला परमार्थ आहे हा परमार्थ कशासाठी महाराज? मुक्त होण्यासाठी. परंतु तुकोबाराय म्हणतात देवा मला ती मुक्ती सुद्धा नको. का नको मुक्ती? तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. ती मुक्ती आता आमची नवरी झाली, आम्हाला ते सुद्धा नको. भगवान पंढरीश परमात्मा म्हणतात तुकोबाराय मग धन घ्या, पैसा घ्या. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात देवा ते पैसा सुद्धा मला नको. का नको पैसा? पैसा ज्याला आवडत नाही असा माणूस मंडपात सुद्धा शोधून सापडायचा नाही. का सापडेल? माझ्या सकट. मी का जगद्गुरु तुकोबाराय थोडाच आहे? तुम्ही जर मला आता कीर्तन झाल्यावर जर 100 रुपये जर दिले मी गपचिप घेईन बाबा. परंतु तुकोबाराय म्हणतात मला ते धन सुद्धा नको. धन सगळ्याला आवडतं. धन किती आवडतं माणसाला? एक व्याख्या बघा धनाच्या विषयी. आदमी धन के पीछे कब तक भागता है, आदमी धन के पीछे कब तक भागता है, जब तक उसका निधन नहीं होता तब तक आदमी धन के पीछे भागता है. विठाला विठाला. पैसा सर्वांना आवडतो, परंतु जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा मला ते धन सुद्धा नको. का नको धन? द्रव्याची मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्यांचा. मला ते धन सुद्धा नको. मग भगवान पंढरीश परमात्मा म्हणतात तुकोबाराय संपदा घ्या. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात मला ते संपदा सुद्धा नको. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. मग तुकोबाराय काय पाहिजे? तर तुकोबाराय म्हणतात मला माझ्या जीवनामध्ये संतांचा संग द्या, संत संग देई सदा. भगवान पंढरीश परमात्मा तुकोबारायला म्हणतात तुकोबाराय जर तुम्हाला ह्या सर्व जर गोष्टी पाहिजे असतील तर तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात देवा गर्भवासामध्ये दुःख आहे मला मान्य आहे, परंतु तुम्ही जर घालणार असता तर मला सुखानं घाला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अमासी. आपल्याला सुद्धा व्यवहारामध्ये पाहणं, जर आपल्याला पुढे चलून जर एखाद्या वेळेस जर मुनाफा होणार असेल, नफा होणार असेल, सुख संपादन जर होणार असेल तर माणूस सुद्धा एखादा तोटा सहन करू शकतो. हे वाक्य नसल आवडलं तर उदाहरण सांगतो. चोरी होणं वाईट का चांगलं?
बोला औलगावकर, चोरी होणं वाईट का चांगलं? एक साथ आवाज आला पाहिजे. चोरी होणं चांगलं का वाईट? वाईट. बर. एका गावामध्ये एक चोर शिरला. गावाचं नाव कशाला घेऊ? एका गावात एक चोर शिरला आणि एका घरात शिरला. त्यानं 10,000 रुपयाचं गाठोडं जमा केलं. मोजले बंडल तर त्याच्यात 10,000 रुपये होते. खुश झाला चोर, म्हणला 10,000 रुपये मिळाले आपल्याला. परंतु त्याचं तेवढ्यात समाधान झालं नाही. म्हणलं आता तर काय 10 तर वाजलेत आणि लोक नेमकेच 8ला झोपले असतील. आणखी एक घर फोडणं होतंय आपलं. ते दुसऱ्या घरात शिरला. भिंत वगैरे फोडायला वेळ लागला. 12-12:30ला त्या घरात शिरला आणि कपाट फोडलं. आणि त्या कपाट फोडण्याच्या वेळेसच खुडखुड खुडखुड आवाज झाला. आणि मग तिथं एक बाबा होते. बाबाला वाटलं आपल्या घरात चोर शिरला. बाबा खोकलतच आले. ह्याला खोकलण्याचा आवाज आला. ह्याला वाटलं घरातलं कोणतरी जागं झालंय म्हणून त्यानं तिथून पळ काढला. परंतु त्या पळण्याच्या नादात त्या कपाटातले 5,000 रुपये ते घेऊन गेला आणि जे सोबत 10,000 रुपये आणले होते ते गाठोडं तिथंच राहिलं. बाबा त्या खोलीत आले. पाहिलं तर त्या कपाटाचं दार उघडं दिसलं. बाबांना तर कपाळालाच हात लावला. अरे देवा, माझ्या पोरानं तर काय करावं म्हणला. सावकाराकडून हे सुद्धा पैसे व्याजानं आणली होती. उद्या पोराची फीस भरायची होती. 5,000 रुपये फीस आली होती. आणि मला सांगितलं होतं बाबा आजच्या दिवस तुम्ही काय करा, जागा राहा. पण काय करू, चलताय नाही, गुडघे थकले. पण आता ते 5,000 रुपये घेऊन गेलं म्हणून असं कपाळाला हात लावला आणि खाली बसले. कोण? ते म्हातारं. खाली बसलं की त्याच्या हाताला ते गाठोडं लागलं. गाठोड्यात काय आहे म्हणून त्या म्हाताऱ्याने अशी बॅटरी लावली आणि पाहितलं. म्हणलं ह्याच्यात पैसे दिसायलेत गडी. खुश झाला म्हातारा. नाही नाही म्हणलं आपलं गटुडं इथंच दिसायले. परंतु पोरानं तर तसेच ठेवले होते गटुड्यात का नाही. परंतु हे तर गटुडं दिसायले गडी. कोणाचं असेल? सोडून पाहितलं, पैसे दिसले, 10,000 निघाले. खुश झाला म्हातारा. नेले किती? 5,000. आणि राहिले किती? 10,000. अशी बी चोरी व्हावं कोणाच्या घरी? तुमच्या घरी का माझ्या घरी? कळालं का नाही? काही पुढे चालून जर आपल्याला सुख संपादन होणार असेल तर माणूस छोटस दुःख सहन करायला तयार होतो. तसं तुकोबाराय म्हणतात, देवा गर्भवासामध्ये दुःख आहे मला मान्य, परंतु तू जर घालणारा असेल तर सुखानं घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झाला. वेळेअभावी जर आपल्याला अपूर्ण अभंग जर नाही सोडवता आला तर अभंगाचा आपण अर्थाशी तरी आपण अर्थ पाहितलेला आहे. हे पहा, वारकरी संप्रदायामध्ये काही नियम आहेत. आता आम्ही जे लहानाचे मोठे होत चाललो, मोठ्यांचं अनुकरण केलेलं आहे. तर वारकरी संप्रदायामध्ये सप्ताह म्हटलं की काही नियम आहेत. मग ते कीर्तनकाराला असतील किंवा कथाकाराला असतील, भजनेला असतील, नोहे विनेकरेला असतील, मृदंगाचार्याला, प्रत्येकाला काहीतरी नियम आहेत. मग काही नियमाला कुठंतरी आधार आहे आणि काही नियमाला आधार नाही. परंतु संप्रदायाने घालून दिलेला जो नियम आहे, अर्थात वारकरी संप्रदायातील जर सप्ताह म्हटलं तर 3 दिवसाचा असेल, 5-7 काय जे असेल, 7 दिवसाचा जरी सप्ताह म्हटलं तर पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी कीर्तनकारांनी देवाच्या रूपाचं वर्णन करणारा अभंग घ्यावा किंवा नामपर प्रकरणातील अभंग घ्यावा असा नियम आहे. 3रा, 4था, 5वा, 6व्या दिवशी किंवा 3, 4, 5 हे राहिलेले 3 दिवस मधातली भक्ती, ज्ञान, वैराग्य याचं वर्णन करणारा अभंग असावा. आणि 6वा किंवा 7वा दिवशी भगवंताकडे आपण मागणी करावी म्हणून मागणीपर प्रकरणातील अभंग असावा. असा वारकरी संप्रदायामधील अलिखित दंड आहे, अलिखित नियम आहे. ह्याला काय कुठं शास्त्र पुरावा नाही, ह्याला कुठं आधार नाही.
परंतु आम्ही थोरा मोठ्यांची वाडवडिलांची कीर्तन परंपरा ऐकत आलेलो आहोत। आज कुठंतरी आम्ही लहानाचे मोठे होत चाललो, म्हणून वाडवडिलांनी घालून दिलेली जी वारकरी संप्रदायातील जी परंपरा आहे, या परंपरेला कुठं गाल बोट लागू नये म्हणून आज जागराच्या दिवशी अर्थात 7व्या दिवशी हा जगद्गुरु तुकोबारायांचा मागणी पर प्रकरणातील अभंग आपण कीर्तन सेवेसाठी घेतलेला आहे। विठ्ठला विठ्ठला जगद्गुरु तुकोबाराय हे एरवी मागणाऱ्याच्या विरोधातले आहे। जगद्गुरु तुकोबारायाला कुणाच्या समोर हात पसरणं, कुणाच्या समोर मागणी करणं हे जगद्गुरु तुकोबायला आवडत नाही। तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जीने दिग्गत्यांचे। तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये असं सांगतात की जो दुसऱ्याच्या समोर हात पसरतो, दुसऱ्याला काहीतरी मागतो, त्याच्या जीवनाचा धिक्कार असो। मग हा जो आपण अभंग घेतलेला आहे, हा जगद्गुरु तुकोबारायांचाच आपण अभंग घेतलेला आहे। मग सर्वसामान्य माणसानं मागणी ही खरी समजावी का खोटी समजावी? मागणी कशी समजावी? खरी समजावी का खोटी समजावी? तर मागण्याच्या अगोदर काहीतरी समर्पण करावं लागतं, त्यावेळेस मागण्याचा अधिकार प्राप्त होत असतो। मग काय समर्पण? कधी वस्तू समर्पण, कधी तत्व समर्पण, कधी क्रिया समर्पण। जे जे काही करी तू देवा तेथे सेवा समर्पू। आपण देवाला काहीतरी समर्पण केल्याशिवाय आपल्याला सुद्धा मागण्याचा अधिकार प्राप्त होत नाही। पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्चती। मग काही असेल, आपण जर भगवंताला ते जर समर्पण केलं तरच आपल्याला मागण्याचा अधिकार आहे। लोक अशी लाल डोळे करलेत, काय बोलायले की म्हणले हे नसल पटेत तर तुम्हाला सोपं सांगतो काय समर्पण करावं लागते। 7 दिवस आता ह्यांनी मृदंग वाजवला, आता ह्यांना काल्याच्या दिवशी पाकिट मागण्याचा अधिकार आहे का नाही? आहे का नाही? आहे। ज्यांनी सेवा केली त्याला त्याचा मोबदला भेटलाच पाहिजे। अहो ज्यानं दिवसभर एखाद्याच्या शेतामध्ये रोजानं काम केलंय, त्याला दुसरे दिवशी किंवा त्याच दिवशी त्या मालकाला म्हणते जाऊन, मालक अहो मी तुमच्या शेतामध्ये दिवसभर रोजानं काम केलंय, माझा रोजगार द्या। एखाद्यानं महिनाभर सर्व्हिस केली कुठं, मग दुकानात असेल, बँकेत असेल, शाळेत असेल, कुठंही, त्याला महिना झाला की 1 तारखेला ते 5 तारखेला एका महिन्याचा पगार मागण्याचा अधिकार आहे का नाही? त्यानं समर्पण केलं ना आपलं जीवन, तिथं काहीतरी सेवा केली। ज्यावेळेस आपण काहीतरी समर्पण करू त्यावेळेस आपल्याला मागण्याचा अधिकार प्राप्त होतो। विठ्ठला विठ्ठला तसं तुकोबारा भगवान पंढरीश परमात्म्याकडे नेहमी जायचे। भगवान पंढरीश परमात्म्याने विचार केला, तुकोबाराय तर माझं भजन करतात, नाम संकीर्तन करतात, परंतु तुकोबारायांनी मला त्यांच्या जीवनामध्ये कधीच काही मागणी केली नाही। नाहीतर एखादा भक्त आला की भली यादीच वाचून दाखवितोय, देवा माझ्या मुलाला मुलगा होऊ दे, त्या मुलाला सर्व्हिस लागू दे, आमच्या शेतात असं असं धान्य येऊ दे, यादीच वाचून दाखवितोय। तसं तुकोबाराय रोज येतात, भजन करतात, परंतु काहीच मागत नाही। देवानं तुकोबारायांच्या चेहऱ्याकडे पाहावं, मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ
देवानं तुकोबरायाच्या चेहऱ्याकडे पाहावं की तुकोबरायांनी मला आता तरी मागतील, परंतु तुकोबरायांनी कधीच मागू नये देवाला. एके दिवशी भगवान म्हणतात, तुकोबराय अहो तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मला काहीच मागत नाही. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, मागण्याची आस पाहे मुकाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ, आणि काही मागणे हे अमानुचित, वडिलाची रीत जाणत सो. देवा आमच्या वाडवडिलांची परंपरा नाही की आम्ही तुमच्याकडे हात पसरावा काहीतरी मागावं. आम्हाला आमच्या वाडवडिलांनी घालून दिलेला जी परंपरा आहे, जे मार्गदर्शन केलेलं आहे, आमच्या कुळामध्ये देवाच्या समोर हात पसरत नाहीत. परंतु इथे एक शब्द वापरला होता, काही मागणे हे आम्हा अनुचित. म्हणजे मागणीचे दोन प्रकार पडतात, एक अनुचित मागणी आणि दुसरी उचित मागणी. मग अनुचित मागणी कोणती आणि उचित मागणी कोणती विस्तारानं पाहू. एकदा भजन करा, विठाला विठाला. पत्नीने पतीकडे साडीची मागणी करावी. संक्रांत आल्यावर, दिवाळी आल्यावर, पंचमीला वगैरे वगैरे. गावातल्या बाया म्हणत असत्या, मा कालदास गेलाय परभणीला, लय हुशार होऊन आलाय, आपल्याला तर धर्म शिकवायलाय. अशा खान टोकरूनच ऐकायला. बघा आम्ही तुम्हाला धर्म सांगायलो. पत्नीने पतीकडे साडी मागावी. पतीकडे मागावी नाही तर काय ग्रामपंचायतला मागावी का, सरपंचाला किंवा पोलीस पाटलाला किंवा जे काय गावातले करते धरते असते त्यांना मागते का? नाही. पतीचा सुद्धा धर्म आहे महाराज. पत्नीनं मागणी केली तर द्यावी. पण एखाद्या वेळेस जर पतीनं स्वखुशीनं जर एखादी कोणती वस्तू आणली, मग एखाद्या वेळेस पिन आणली असेल किंवा साडी अशी आणली असेल, तर ती स्वखुशीनं घेतली पाहिजे. कोणी? पत्नीनं सुद्धा. जर पत्नी जर म्हटली ना, मालक अहो काय ही साडी आणली, पण नक्की चांगली हो, पण हे जे कलर आहे ना जरा कसा मला ढवळाच वाटायलाय, आणि त्याच्यावर ज्या टिपक्या टिपक्या दिल्यात ना ते तर गोचडावणीच वाटायलेत. पण तिच्या नवऱ्याचं तोंडाचं वरबडल्यासारखंच होते. अशी जर पत्नी म्हटली ना महाराज आपल्या पतीला, मी नाही सांगत, ज्ञानोबाराय सांगतात, पती जो जो संतोषोनी देय, ते स्त्रियेसी अति पावन, स्वमुखे मागो जाता आपण अधपतन स्त्रियेशी. पतीनं जर सोखुशीने एखादी गोष्ट आणली ना, मग ती 10 रुपयाची असेल नाही तर 10,000ची असेल. हसत स्वागत केलं पाहिजे आपल्या मालकाचं. असं जर नाही केलं, अधपतन स्त्रियेशी. विठाला विठाला. लक्षात ठेवा, अभंगाच्या व्यतिरिक्त बोलणार नाही, आणि ते माझ्या रक्तातही नाही. पुढे गुरु आहेत, सर्व गावकरी मंडळी आपलं चलू लागलं उचित मागणी आणि अनुचित मागणी. पत्नीने पतीकडे मागणी करावी ही उचित मागणी झाली, परंतु कोणतीही मागणी करू नये किंवा एखाद्या वेळेस पतीनं सोखुशीनं आणलं तर नाराज सुद्धा होऊ नये. किंवा अनुचित मागणी तुम्हाला आणखीन दुसरी सांगतो. असंच आपल्या गावासारखं एक गाव होतं, आणि त्या गावामध्ये नवरा बायको सुखानं त्यांचा संसार प्रपंच चालू होता. परंतु कोणाला वाटतंय महाराज आपल्या संसारामध्ये भरभराटी झाली पाहिजे, आपल्याला पुत्र संतान, मुलगी किंवा एखादा प्लॉट, एखादं घर किंवा एखादी 4 व्हीलर 2 व्हीलर काहीतरी झालं पाहिजे. साहजिक आहे. तसं आपल्या गावासारखं एक गाव, त्या गावामध्ये नवरा बायको राहायचे, परंतु त्यांच्या संसारामध्ये दुर्दैव असं गरिबीनं गांजून गेले होते. गरिबी ज्याच्या नशिबेला आली त्यालाच माहिती त्या गरिबीच्या यातना काय असतात. जिवंत असून सुद्धा मेल्यात जमा असते. जिवंतोपी मृत पंच व्यासेन परिकीर्तितः, दरिद्रो व्याधितो मूर्खो
प्रवासी नित्य सेवका. त्याच्यापैकी दरिद्री अर्थात गरिबी ज्याच्या नशिबाला आली त्यालाच माहिती गरिबीच्या यातना काय असतात. तसं ती पत्नी आपल्या मालकाला म्हणते, मालक अहो माझ्या वडिलाकडे सुद्धा मला गरिबी जाणवली होती. मी लहानाची मोठी झाले. मला वाटलं की माझ्या संसारामध्ये जरी मला पती चांगला भेटेल किंवा भेटल्याच्या नंतर तरी सुखाचे दिवस येतील, परंतु आपण फक्त पोटाला पोटभर खात आहोत. परंतु आपण आपल्या लेकराला चांगल्या शाळेमध्ये शिकू शकत नाहीत, किंवा आपल्याकडे गाडी नाही, आपल्याकडे चांगला स्क्रीन टचचा मोबाईल नाही. मोबाईल आहे पण सध्या स्क्रीन टच, व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, ट्विटर नाही, इंस्टाग्राम नाही, स्नॅपचॅट नाही, काहीच नाही. पती म्हटला रोजच तो उठलं की किरकिर करायली, सांग बरं मग मी काय करू, आता नशिबाला आल्यावर काय करू सांग. त्यावेळेस ती पत्नी म्हटली, मालक मला आता असं वाटायलंय की तुम्ही एखाद्या देवाची तपश्चर्या करा किंवा भजन करा, नाहीतर सकाळी उठलं की काय करा, सध्या महादेवाला पाणी घालायला लय चालले. आणि भगवान शंकर म्हणजे लवकरात लवकर प्रसन्न होणारा व्यक्ती भोळा बाबा आहे. शिव भोळा चक्रवर्ती, भोळा आहे ते देव, आणि लवकर प्रसन्न व्हायला. आणि काय त्याला काहीच लागत नाही, एक तांब्याभर पाणी, एक चावलचा दाना आणि एक बिलवदळ म्हणजे बेलाचं पान. सारी समस्या का हल एक लोटा जल. अहो हे तर सांगितलंच त्यांनी, परंतु संत शिरोमणी नामदेवरायाने सुद्धा सांगितलंय भगवान शंकराला काय केलं पाहिजे. एक पसा पाणी, एक बिलवदळ. राहिलेलं तुम्ही बघा, विठाला विठाला. मालक भगवान शंकर लगेच प्रसन्न होतात. मग आता बायकोनं सांगितलं ते थोडा थांबणार रे, लगेच मला सांग आता काय करू. नाही नाही तुम्ही भगवान शंकराला ते पाणी घालायला गेलंच पाहिजे. नाही मला लई लाज वाटते. आता लाज अहो आपल्याला गरिबी घालवायची की नाही, हो ठीक आहे, परंतु मला तांब्या घेऊन जा वाटत नाही, माझे मित्र मला हसतील. किंवा तिथं महिलाचीच जास्त रांग आहे, पुरुषाला एकीकडून देऊ नका म्हणला मार्ग. आणि ते महादेवाचं लयच वेगळंच, चक्कर मारायची नाही, प्रदक्षिणा करायची नाही, गाणुकच करायचं नाही. आपल्याच्या नायकडे म्हणला होत पाणी घालणं होत नाही. बरं जाऊ द्या म्हटलं, तुम्ही तपश्चर्या करा, लांब एखाद्या डोंगरावर जा नाही तर वनात जा आणि भगवान शंकराची आराधना करा. ठीक आहे म्हटला आणि गेला आणि भगवान शंकराची आराधना सुरू केली. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अशी अनेक दिवस तपश्चर्या केली आणि देवादिदेव भगवान शंकर प्रसन्न झाले. ओठ भक्ता, तू माझी कशासाठी आराधना केलीस. त्यावेळेस भगवान शंकर जशीच डोळ्याच्या समोर पाहितले, चरणावर नतमस्तक झाला आणि म्हटला, देवादिदेव महादेव, देवा अहो माझ्या जीवनामध्ये मला दुःख आहे आणि मला ती गरिबी घालवायची, परंतु हे मार्गदर्शन माझ्या पत्नीनं केलेलं आहे. तिनं मला सांगितलं तुम्ही भगवान शंकराची आराधना करा, म्हणून मी तुमची आराधना केली, तुम्ही मला प्रसन्न झालात. हो म्हटले, मी तुझ्या तपश्चर्याला प्रसन्न झालो. माग म्हटले, मी खुश आहे, मी तुला 3 वर देणार आहे, काय पाहिजे माग. ते म्हटलं 3 वर देणार आहेत ना मला. थांबा म्हणला, आत्ता मी घरी जातो माझ्या बायकोला जाऊन विचारून येतो, मला काय विचारायचं किंवा मागायचं काय माहित नाही. बायकोकडे जातो, पळत सुटला आणि बायकोला म्हटला, ऐकलंस का, की लगेच मदतून आली. आलास का म्हणली, तू तर वर घेऊन. अरे म्हणले नीट बोल नीट बोल बाई. अगं मला भगवान शंकर प्रसन्न झाले ना. प्रसन्न झाले, थांबा, हार आणते, आरती आणते, ते काहीच आणू, भगवान शंकर लगेच जातील. मग तुम्हाला काय सोन्याचा हांडा बिंडा दिलाय का नाही, काहीच दिलं नाही. मग 3 वर सांगितले त्यांनी आणि मला काही मागायचं माहित नाही, म्हणून मी तुला विचारायला आलो. बायको म्हणली, बरं झालं माय, तुम्हाला काय मागायची अक्कलच नाही. अशी सहज म्हणती बायको माणसाला, माझ्या सगट म्हणती, तुम्हाला काही कळतच नाही. परंतु त्याचा काही तेवढा साईड इफेक्ट पडत नाही. बरं मामा,
बायको जर काही म्हटली, आमचा कैवल्य हसायला ना, बायको जर काही म्हटली तर त्याचा काय तेवढा साईड इफेक्ट पडत नाही. परंतु इथं जर एखाद्या पोराला किंवा एखाद्या माणसाला जर म्हटलं ना, ए टाळ वाजू नका, त्या चालीला जरा अडथळा व्हायलाय. ते भजन्या म्हणतं हे टाळ, हे सप्ताह, हे तुझं कीर्तन, मी निघालो घरी. बायको सहज म्हटली तुम्हाला काय मागायचं कळत नाही, परंतु बरं झाला 3 वर आहेत ना, मग तुम्ही असं करा, पहिल्या वरामध्ये माझं नाक मोठं करायला सांगा. ती जरा बसक्या नाकाची होती, इथल्या सोडून बसक्या नाकाची होती, पळतच गेला. देवा आलास का? हो. काय करू सांग? पहिल्या वरामध्ये माझ्या बायकोचं नाक मोठं करा. तथास्तु गेला नाक बघायला. नाक ह्याला रोडलाच आडवं लागलं. कुठं? वडगावच्या रोडला. कसं का असं आपण घरी आला, बायको म्हटली काय मालक एवढं नाक मोठं करीत असतील का काय? जा देवाला म्हणा माझ्या बायकोचं नाक लहान करा. लगेच पळत गेला. देवा एवढं मोठं करतील का काय? अहो काय अपमान झाला म्हणला माझ्या बायको जवळ. आता माझ्या बायकोचं नाक लहान करा. पुन्हा चुकी केली त्यानं. किती करा? 1 सेंटीमीटर, मिलीमीटर, किलोमीटर काहीच नाही. देव म्हणले आता लहान करायचं नाही. हवा घेत तू पुन्हा बघण्यासाठी घरी आला. जे होतं का महाराज तेच गायब झालं. शेक असं ग्रँडर फिरवल्यासारखं झालं. आवाज अशी ते फिरवतात ना ग्रँडर, तसं जे लेवल झालं का नाही ती झाली गेंगाण्या नाकाची. ती म्हणली काय तुम्हाला आता आकणच नाही, असं करीत असतात का काय? हसण्यासाठीच नाही सांगितलं. अनेक दिवसासाठी तो भगवान शंकराची त्यानं आराधना केली, तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. 3 वर्ष सांगितले माग. म्हटले काय मागायचंय तर काही मागू शकला असता महाराज, परंतु त्यानं काय मागणी केली ह्याला अनुचित मागणी म्हणतात. आणि राहिला प्रकार दुसरा तो म्हणजे उचित मागणी. प्रसिद्ध उचित मागणी ती आली म्हणजे महाभारतामध्ये. ती पण सांगतो. थोडं भजन करा. विठाला विठाला. मागणीचे 2 प्रकार, एक उचित मागणी एक आणि अनुचित मागणी. अनुचित मागणी तुम्हाला सांगितली थोडक्यामध्ये. आता उचित मागणी ती आहे म्हणजे प्रसिद्ध असणारी महाभारतामधील माता कुंतीने केलेली. ज्यावेळेस कौरव आणि पांडवांचं युद्ध झालं, कौरवांची हार झाली, पांडव दिग्विजय झाले, पांडवांना विजय संपादन झाला आणि भगवान श्रीकृष्ण रथामध्ये बसले. आणि जसेही रथामध्ये बसून द्वारकेला जाण्यासाठी निघाले, तितक्यामध्ये एका स्त्रीचा आवाज त्यांच्या कानावर आला. ती स्त्री भजन करू लागली. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताला जसाही आवाज दिला, कानावर आवाज आला आणि भगवंताला वाटलं की कोणती तरी स्त्री तिच्यावर काहीतरी कोणीतरी शस्त्र सोडले म्हणा किंवा संकटात आहे. रथातून खाली उडी मारली आणि पाहितलं तर त्या उत्तारा मातेच्या शरीरावर अस्त्र सोडलेलं होतं. त्या अस्त्राने शस्त्राने उत्तारा मातेचं ते शरीराला इजा होऊ लागली. भगवान श्रीकृष्णाने त्या उत्तारा मातेच्या गर्भामध्ये प्रवेश केला. तिच्या बालकाला सुखरूप काढलं आणि नंतर पुन्हा भगवान श्रीकृष्ण रथामध्ये बसून द्वारकेला जाण्यासाठी निघाले. तितक्यामध्ये माता कुंती आडव्या आल्या. देवा कुठं निघाला? त्यावेळेस कुंती माता म्हणते, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आत्या आता माझं इकडे सर्व कामं झाले, आता मला द्वारकेमध्ये जायचंय. देवा आता तुम्ही आम्हाला सोडून जाणार? हो मी तुम्हाला सोडून जाणार, कारण माझी द्वारकेमध्ये सर्वत्र वाट पाहत आहेत. तेव्हा अरे आमच्यावर अनेक दुःखाचे प्रसंग होते, त्यावेळेस तू आमच्या सोबत राहिलास आणि आज कुठं आम्हाला हस्तिनापुराचं राज्य प्राप्त झालंय
आम्हाला सुखाचे दिवस तेही तुझ्यामुळे प्राप्त झालेत आणि तू आमच्या सोबत राहत नाहीस. आत्या काही जरी असेल तरी मला आता जावं लागणार आहे. अरे देवा, हे मला नातच नको. ह्या नात्यामुळं तर तू देव आहेस, तू भगवंत आहेस हे मला कळालंच नाही. ज्याही वेळेस मला कळायचं की तू देव आहेस, तू भगवंत आहेस, चुनूक दाखवायचाच कधी ना कधीतरी. नेमकं मला असं क्लिक व्हायचं, मला कळायचं. परंतु तू माझ्यावर माया टाकायचास आणि मी विसरून जायचे. कारण नात्यामध्ये अधिकार कळत नसतो. अतिपरिचय झाला की तिथं अवज्ञा होण्याची शाश्वती असते. एखाद्याला नोबेल पारितोषिक मिळावा आणि त्यानं आपल्या बायकोला सांगावं, बघ ना मला नोबेल पारितोषिक मिळाला, पण बायको मान्य करीत नाही महाराज. कारण अतिपरिचय झाला की तिथं अवज्ञा होण्याची शाश्वती असते. तसं भगवान श्रीकृष्णाला कुंती माता म्हणतात, देवा अरे तुझी चुनूक तू दाखवलीस ना की मला कळायचं, परंतु तू माझ्यावर माया टाकायचास. देवा तू जर इथून जर जात असशील तर ह्या शरीराला काय करायचं. जाते हो छोड़ कर कान्हा कैसे जिएंगे हम, बेदर्द बन गए कान्हा कैसे जिएंगे हम. तोता बना के आपको पिंजरा बनेंगे हम, पिंजरे में बंद करके कान्हा बोली सुनेंगे हम. कान्हा हमें छोड़कर नहीं जाना. आणि तू जर गेलास तर ह्या पिंजऱ्याला काय करायचे. मग आत्या मला तर इथं राहता येणार नाही. अरे देवा, ज्यावेळेस आमच्यावर दुःखाची परिस्थिती होती त्यावेळेस तू आमच्या सोबत होतास. मला ते आता जे मिळालेले सुख आहे ना, मला ते सुखच नको. आगी लागो तया सुखा जेने हरी नाही मुखा. अरे हे सुखच काय कामाचं. आपल्यालाही देव आठवतंय सुखात का दुःखात. कधी आठवते. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई. सांगा, जो सुख में सुमिरन करे तो दुःख काहे को होय. आपणही जर आपल्या जीवनामध्ये जर सुखात सुद्धा भगवंताचं नामस्मरण जर केलं तर आपल्या पदरात दुःखच पडणार नाही. म्हणून कुंती माता म्हणते, देवा तू चाललास हे मला मान्य, परंतु ज्या वेळेस माझा हा प्राण माझ्या कंठात दाटून येईल त्यावेळेस तू आला पाहिजेस. इतना तू करना स्वामी जब प्राण तन से निकले. आपल्या कंठामध्ये प्राण दाटून येत असतो ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस. अशा वेळेस तू आला पाहिजेस. आणि देवा तुला जर द्यायचा असेल तर मला दुःख आणि दुःखच दे. त्याला विपदह म्हणतात. ती सुंदर अशी कथा तुम्ही ऐकलेली असेल किंवा पुढे चलून कधीतरी ऐकताल. म्हणून कुंती मातेने सुद्धा भगवंताकडे मागणी केली, याला उचित मागणी म्हणतात. तद्वत तुकोबाराय भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी करतात आणि ती मागणी म्हणजे उचित मागणी अभंगाच्या पहिल्या.
भगवान पंढरीश परमात्म्याकडे उचित मागणी केली, हे चिदान देगा देवा, देवा हेच मला दान द्या. कोणतं दान द्या? मला तुमचा विसर पडला नाही पाहिजे. आपणही आपल्याला जर भगवान प्रसन्न झाले तर आपण काय मागणी करतो लो महाराज? शेजाऱ्याला रोग व्हावा, त्याचा काटा निघावा आणि त्याचा बंगला माझ्या नावानं व्हावा, अशी मागणी करतो. सध्याच्या जमान्यामध्ये सांगतो तुम्हाला, एक वाक्य पहा, दुसऱ्याच्या सुखानं दुःखी होणारी माणसं जास्त आहेत. स्वतःच त्याला दुःख किती हे काय त्याला काय घेणं देणं नाही, परंतु दुसऱ्याचं चांगलं चालू आहे ना, मग तिथं कसं इरजण टाकायचं हे सध्या जास्त सुरू आहे. स्वतःच्या दुःखानं जास्त माणसं दुःखी नाहीत, परंतु दुसऱ्याच्या सुखानं दुःखी होणारी माणसं जास्त झाली. मत्सर आणि मच्छर ह्याच्यात फरक आहे बरं का जरा. जो बाहर से काटे उसको मच्छर बोलते हैं, और जो भीतर से काटता है ना उसको मत्सर बोलते हैं. विठाला विठाला. मला हेच दान द्या. इथं जरा चकारात मागणी केली, माझ्याकडे लक्ष द्या. ह्याला व्याकरण दृष्ट्या, मराठीमध्ये व्याकरण असते, आता व्याकरण गेलं शिकरण आलंय. व्याकरण चकारात्मक. च म्हटलं की इतर शब्दाची व्यावृत्ती होत असते बरं का को महाराज. च म्हटलं की इतर शब्दाची व्यावृत्ती होत असते. हे जर नसर पटलं तर तुम्हाला उदाहरण सांगतो ना ह्याच्यावर. एका घरामधला व्यक्ती अमेरिकेला जाण्यासाठी निघाला आणि घरच्याला सांगितलं, आता मला अमेरिकेला जायचं 2 दिवसानं. आता अमेरिकेला जायचं म्हटलं, मुलगा म्हणला, बाबा मला येताना डेल कंपनीचा एक लॅपटॉप घेऊन या, लय भारी असतोय म्हणून तिकडं. ठीक आहे, डायरीवर लिहिलं. मुलाला काय आणायचं? डेल कंपनीचा लॅपटॉप. मुलगी आली, बाबा अमेरिकेला चाललात, मला रोडेक्स नावाची कंपनीची एक घड्याळ आहे, ती मला घड्याळ घेऊन या. बरं बाळा, तुला आणतो. घरातील इतर व्यक्ती आले, त्यांनी सांगितलं तिथून येताना मला आयफोन घेऊन या. ठीक आहे, तुला पण आणतो. बायको आली, तुला काय आणायचंय? म्हणली पेन बघू द्या. चला फाडून कागद द्या म्हणले डायरीचा. दिला कागद बी, त्याच्यावर एक असा आकडा लिहिला, घडी घातली आणि नवऱ्याजवळ दिली. आता ते गडबडीत होतं, बायकोनं चिठ्ठी दिली, मला जाऊ द्या, खिशात ठेवली. लगेच अमेरिकेला गेला. तुम्ही म्हणता ना इतक्या लवकर अमेरिकेला? कीर्तनात सगळ्या काय गोष्टी लवकर होतात. अमेरिकेला गेला, त्याचे कामं झाले, परंतु शॉपिंग त्याने डायरी काढली. मुलानं काय सांगितलंय? डेल कंपनीचं लॅपटॉप खरेदी केलं. मुलीनं काय सांगितलंय? रोडेक्स कंपनीची घड्याळ, ती सुद्धा घेतली. आयफोन सुद्धा घेतला. आता नंबर आला बायकोचा. चिठ्ठी काढली आणि बघितली, त्याच्यावर एक लिहिलेला होता. म्हणला हे एक काय असेल गडी? पण तिकडं आता फोन बी लागणे काय नाही. म्हणलं आता आपलं विमान लवकर रे, चला जाऊ द्या म्हटलं. तशीच घडी घेतली, खिशात ठेवली. घरी आला, बाबा आले, पप्पा आले, पप्पा आले, पप्पा आले, पप्पा आले. लेकराला आनंद होतो. मग मुलगा असेल किंवा मुलगी, कुठून बी जरी आले ना आपले वडील, आनंद होत असतं लेकरांना. बाबा आले, पप्पा आले, बाबा आले, पप्पा आले, पप्पा आले, पप्पा आले. आले सगळेच बाबा आले अशी सुटकेस घेऊनच. पण लेकरायचं काहीच नसते. तुमचा प्रवास कसा झाला, काय झाला, काहीच नाही. बाबा माझं लॅपटॉप आणलं का नाही? हा, तुझं कसं विसरण वागा, EMI सोनिया, हे बघ तुझं लॅपटॉप. मुलीची घड्याळ, आयफोन. तितक्यात बायको आली अशी. बायकोकडं पाहितलं, म्हणला तू काय लिहिलंस ग ते मला काय कळालंच नाही. बायको म्हटली कळालं नाही? बरं बरं नाही, मला म्हणलं आता विश्लेषण करून सांग काय लिहिलं होतंस ते. जाऊ द्या ना म्हटली, मारलं. बरं झालं ना तुम्हाला कळलं नाही ते? नाही नाही,
मला सांगितलंच पाहिजे. काय केलं पाहिजे? मला सांगितलंच पाहिजे. सकारात्मक भाषा वापरली. सांगितलंच पाहिजे ना तर सांगतो म्हटले. मालक तुम्ही जसे अमेरिकेला जाताना एकटेच गेला होतात, जाताना काय जसे एकटेच गेला होतात, तिकडे लय भोऱ्या तरबा आहेत, मला तुम्ही एखादी शिंगरू घेऊन येऊ नये म्हणून ते एक लिहिलेला होता. विठाला विठाला म्हणजे हेच दान दे देवा. कोणतं? मला तुमचा जीवनामध्ये विसर पडला नाही पाहिजे. त्यावेळेस तुकोबारायला भगवान पंढरीश परमात्मा म्हणतात, देवा तुकोबाराय मी तुम्हाला हे तुमच्या जीवनामध्ये दान देईल, परंतु तुम्ही काय करताल? मी तुमच्या गुणाचं गुणानुवाद गाईन, गुण गाईन आवडी. आपणही गातो, परंतु आपल्या भजन करण्यामध्ये आणि साधू संतांच्या भजन करण्यामध्ये फरक आहे. भजन हे आवडीचं असलं पाहिजे. भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुकेना. ओंगळवाणं भजन नसावं, आवडीचा परमार्थ असला पाहिजे. आवड असली तरच इकडे यायचं, नाही तर इकडे यायचं अजिबात नाही. आवडीचा परमार्थ आहे. आणि तुम्ही जर तुमच्या जीवनामध्ये जर भगवंताचं नामस्मरण जर आवडीने, श्रद्धेने, निष्ठेने, प्रेमपूर्वक जर केलं ना महाराज, तर आपल्याला जीवनामध्ये चिंता करायची गरज नाही. तुझी चिंता त्यासी आहे.
मनामध्ये जर भगवंताचं नामस्मरण आवडीने, श्रद्धेने, निष्ठेने, प्रेमपूर्वक जर घेतलं तर आपल्याला चिंता करायची गरज नाही. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपणही नामस्मरण घेतो, परंतु आपल्या नामस्मरण घेण्यामध्ये फरक आहे. एकतर स्वार्थापोटी घेतो, नाहीतर भीतीपोटी घेतो. म्हणून स्वार्थापोटीही नामस्मरण करू नका, भीतीपोटीही करू नका. जर करायचं असेल तर आवडीने, श्रद्धेने आणि निष्ठेने भजन करावं लागेल. एकदा सर्वांनीच अशी हात वर करा. वा. देवा पाटील.